यानंतर एक सविस्तर रिपोर्ट आपण पाहणार आहोत। संतोष देशमुखांची हत्या झाल्यापासून धनंजय मुंडेंचा राजीनामा होईपर्यंत काही चेहरे या सगळ्या प्रकरणात अतिशय महत्त्वाचे ठरलेत, ज्यांनी हे प्रकरण पहिल्या दिवसापासून लावून धरलं। काही आरोपांच्या फैरात अडकले, पण तरीही या अमानुष प्रकरणाविरोधात लढलेले हे चेहरे नेमके कोणते आहेत आपण पाहणार आहोत या रिपोर्टमधून। आरोप धारधार, राजीनाम्याचे शिलेदार। 9 डिसेंबर 2024 ते 4 मार्च 2025 संतोष देशमुखांच्या हत्येनंतरचे हे 85 दिवस। हे 85 दिवस महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत होता आणि या प्रकरणातलं सत्य मांडत होते 7 चेहरे। सुरेश धस, अंजली दमानिया, बजरंग सोनावणे, मनोज जरांगे पाटील, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके आणि करुणा मुंडे। कदाचित 85 दिवसात 85 मुद्दे यातल्या प्रत्येकानं मांडले असते। देशमुखांच्या अमानुष हत्येचं प्रकरण समोर आणणाऱ्यातलं पहिलं नाव सुरेश धस। सुरेश धस हिवाळी अधिवेशनापासून रस्त्यावरची लढाई लढण्यात आग्रही होते। देशमुखांच्या हत्येचं कनेक्शन आरोपींपासून ते वाल्मिक कराडपर्यंत समोर आणलं सुरेश धस यांनीच। कोणाकोणाची बैठक कुठं झाली? धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर। त्याचं नाव आहे 7 पुडा। 7 पुडा। या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी, वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। कितीला? आका क्या बोले? 3 करोड़ लके दो। क्या होना? 3 करोड़ होना। 3 करोड़ रुपये आपल्याला परवडत नाहीत, 2 करोड़ मध्ये फायनल करा। पुन्हा ते आत गेले, म्हणले साहब तिर्री नहीं जमती तुर्री। इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा। इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे। सुरेश धस यांच्यानंतर या सगळ्या लढ्यात मुख्य भूमिका होती ती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची। बीड आणि परळीतली वाल्मिक कराडची दहशत त्यांनी समोर आणली। अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडचा संबंध हा धनंजय मुंडेंशी कसा आहे हे मला खरंच वाईट वाटलं, कारण ते सुरुवातीच्याच काही वाक्यात म्हणाले की मी त्यांचे डोळे बघितले, त्यांचं अंतःकरण बघितलं। तर आम्ही धनंजय मुंडे या व्यक्तीविरुद्ध नाहीच लढत आहे। आम्ही मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून केलेल्या चुका नाही म्हणतायत, पण गुन्हे जे त्यांच्या हातून घडलेत त्याच्या विरुद्ध पुराव्यानिशी बोलतोय। आणि म्हणूनच मी धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत त्यांच्याकडे जी अख्खीच्या अख्खी कॉपी दिली आहे, जी सीजेंना मी पत्र लिहिलं आणि त्याच्यात सगळे जे पुरावे लावले होते ते पूर्ण पुराव्यानिशी त्यांनी तुमच्याकडे भगवानगडावर उद्या यावं। देशमुखांच्या हत्येनंतर महाराष्ट्रभर मोर्चे, रॅली निघाल्या। आरोपींच्या अटकेसाठी जोर धरू लागला। महाराष्ट्र तापलेला असताना हे प्रकरण दिल्ली दरबारी मांडलं ते बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेत बजरंग सोनावणेंनी हे प्रकरण इत्यंभूत मांडलं आणि मग तपासाला वेग आला। बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना कशी मदत केली हे देखील बजरंग सोनावणेंनीच समोर आणलं। ह्या लढ्यामध्ये कुठला पक्ष नाही, राजकारण नाही, काय नाही। हा लढा आपला घरचा आहे। मी तर माझं कुटुंब म्हणून मी लढणार आहे, शेवटपर्यंत लढणार म्हणून सांगितलं। तुमची तीच भूमिका आहे, कारण तुमच्यावर कोणी जरी काय म्हणलं तर मी आताही मला मीडियाने तुम्ही याच्या अगोदर विचारलं, मी म्हणलं तो विषय संपला, त्याच्यावर काय बोलण्यात मतलब नाहीये। हा लढा लढतो, आम्ही सगळे करतो। तर या लढ्यामध्ये माझी अपेक्षा आहे की यांनी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना सांगून मुख्यमंत्री महोदयांनी वेळेत झाला पाहिजे। आणि आता तो वाशीचा किस्सा तर किती हास्यास्पद आहे। ते महाजन पीआयनी मला सांगितलेलं रेकॉर्ड आहे, त्याचं सीडीआर काढा। महाजनना मी म्हणलं तुम्ही कसं काय माणसं सुटले तुमची? नाही, पुढे जंगलातून मला स्वतःला बोलले। अरे कुठे जंगल आहे वाशीत? आणि व्हिडिओ कुठला येतोय? वाशी गावातला, चौकातला। आणि त्या चौकामध्ये तो पीआय बीआय सगळे एवढे सगळे असतात। त्या सगळ्या गोष्टी बेबनाव किती केला जातो। आणि माझं म्हणणं आहे की संतोष अण्णाला आमच्या ज्या 3 वाजता पकडलं
आणि 6 वाजता मर्डर झाल्याची बातमी येते 6 वाजून 5-10 मिनिटाला. 3 तासात बातमी येते, ती बातमी पोलिसला कळते, पोलिसच डायरेक्ट पाठलाय. मग आमचे लोक एवढे हक्क गाव 1000 लोक फिरते, त्यांना माहित नाही. तुम्हाला पोलिसलाच कसं माहित झालं तिथं बॉडी? देशमुखांच्या हत्या प्रकरणात जातीय रंग देण्याचेही प्रयत्न झाले. काही जणांकडून मराठा विरुद्ध ओबीसी असं हे प्रकरण रंगवण्याचे प्रयत्न झाले. मोर्चेही निघाले आणि यावेळी गेली 2 वर्ष मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले. यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्या क्षणाला बंद पाडणार, सोडणार नाहीत. अण्णा बोलता बोलता म्हणले, याच्याहून हटवा, त्याच्याहून हटवा. ह्यो दुपाराच माणसं मारायला लागलाय आणि ह्यो जर याला अमुक पदावरून हटवलं नाही तर ह्यो सूर्य उगताच लोक मारी. बीड प्रकरणात देशमुख कुटुंबियांच्या मागे उभं राहणारं आणि लढ्यातलं महत्वाचं नाव म्हणजे संदीप क्षीरसागर. संदीप क्षीरसागर यांनी हे सगळे धनंजय मुंडे यांचे कसे कार्यकर्ते आहेत आणि धनंजय मुंडेंना कसं अभय आहे हे समोर आहे. हे पण आपण जर मीडिया म्हणून जर बघत असाल तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा ही अशी गोष्ट होती की सभागृहामध्ये सर्वच पक्षाचे आमदार ह्याच्यावरती बोलतात आणि बोलल्यानंतर सरकार ह्याची दखल घेते आणि ते स्वतःच म्हणतात की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती आहेत. बल वाल्मिक कराड एवढा मोठा माणूस नाही आहे की गुन्हा झाल्यानंतर सुद्धा की एवढं त्याला त्यावेळेस प्रशासन एवढी मदत करत होती की 12 तास त्याला थांबवलं गुन्हा नोंद करण्यासाठी. आणि जी काही VIP एंट्रीने ते सरेंडर झाले, बाकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आल्यानंतर पब्लिक रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने पण त्याची दखल घेतली आहे. आणि आम्ही आज सुद्धा ठाम आहे की या विषयावरती धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखवी आणि राजीनामा द्यावा. धनंजय मुंडेंचे विरोधक तर उभे ठाकलेच होते, पण धनंजय मुंडेंच्या पक्षातलेच आमदार धनंजय मुंडेंविरोधात बोलू लागले. आणि यातले एक नाव होतं बीडच्या माजलगावचे प्रकाश सोळंके. प्रकाश सोळंकेच धनंजय मुंडेंविरोधात बोलू लागल्यानं प्रकरणाचं महत्त्व आणखी वाढू लागलं. प्रकाश सोळंके यांनी वाल्मिक कराडचे धनंजय मुंडेंशी असलेले संबंध समोर आणले. ज्यांनी या वाल्मिक कराडच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही. आणि म्हणून या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं. एक निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे ही बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाची मागणी आहे. गेली 2 महिने या सगळ्या प्रकरणात करुणा मुंडे यांचं नाव कुठेही नव्हतं. मात्र 2 दिवसांपूर्वीच करुणा मुंडेंनी धनंजय मुंडे राजीनामा देणार असा दावा केला आणि राजकारणात चर्चांना उधाण आलं. की सगळ्यांनी माहिती आहे की धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितला होता की जरी दोषी निघाला वाल्मिक कराड तो 100% मी राजीनामा देणार होतो. त्यांच्यासमोर आता काय राहिला नाही मला असं वाटतं. तो त्यांना राजीनामा उद्या द्यावा लागेल. हे मला आतून अशी सूत्राकडून माहिती मिळाली आहे की त्यांचा राजीनामा 100% होणार आहे. तो 100% होतील उद्याच्याला. देशमुखांच्या हत्या प्रकरणात 1753 पानांची चार्जशीट दाखल झाली. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे विरोधकांच्या म्हणण्यानुसार आता कोणताही अडथळा तपासात येणार नाही. आता कायदेशीर मार्गे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि तो न्याय मिळेपर्यंत या 7ही जणांनी लढा द्यावा. राजकीय स्वार्थ साधून बाजूला होऊ नये इतकंच. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.